या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करावं. हॅलो 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 हॅलो. मंचवर उपस्थित समस्त मान्यवर, माझे सगळे मित्रो, सप्रेम माझा नमस्कार. आज मला इथे आधार मुनुस्कीचा कार्यक्रम त्याच्याबद्दल मला इथे बोलवले, मला इथे तुम्हाला भेटण्याची संधी दिली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मला आजचा जो टॉपिक ॲडव्होकेट संतोष साहेबांनी जे सांगितलेला आहे तो आहे मोटिवेशनल स्पीचचा. आणि इथे मला दिसते भरपूर विद्यार्थी आहे ज्यांनी खूप चांगले चांगले पदावर ते पोहोचलेले आहे. कोणी 10वीमध्ये 80% वर पर्सेंटेज प्राप्त केलेली आहे, कोणी नीटमध्ये सिलेक्शन झालेलं आहे, बाकी लहान मुले पण आहे, लहान मुली पण आहे. सगळ्यांना बघून खूपच आनंद वाटते की जो एक एनर्जी आहे, जो एक उत्साह आहे सगळ्यांमध्ये, तो खूपच प्रचंड आहे. आणि माझे जे शब्द आहे, माझी वाईफनी जे त्यांची स्टोरी सांगितली, त्याच्या ऐकून कोणाची लाईफमध्ये परिवर्तन झाले तर नक्की आम्हाला खूप त्यामध्ये आनंद वाटेल. माझ्या फॅमिलीमध्ये माझा एक छोटा भाऊ आहे. माझे आई वडील, आई माझी टीचर आहे, ती आज सध्या वर्किंग आहे आणि ती हेडमास्टर आहे 8वीपर्यंत ती शाळामध्ये. माझे वडील इंडियन रेल्वेजमध्ये होते, भारतीय रेल. आणि जेव्हापासून मला थोडासा होश आहे, जेव्हा मी 6वीमध्ये आला, तेव्हापासून आमची जो पापाची जो पोस्टिंग होती तो मुरादाबाद म्हणून एक डिस्ट्रिक्ट आहे उत्तर प्रदेशमध्ये, तिथे होती. 6वीचे नंतर माझा ॲडमिशन सैनिक स्कूल चित्तौडगडमध्ये झाला होता. चित्तौडगड राजस्थानमध्ये एक डिस्ट्रिक्ट आहे. तिथे आपले महाराष्ट्रामध्ये सैनिक स्कूल साताराला आहे, चंद्रपूरला आहे. त्याचप्रमाणे राजस्थानला सैनिक स्कूल चित्तौडगडला असतो. 6वीमध्येच मी माझी फॅमिली सोडली होती आणि एक आपला हॉस्टेलमध्ये माझी एंट्री झाली होती. तेव्हा मी एक साधारण विद्यार्थी होता, म्हणजे माझी पर्सेंटेज 60% 70% येत होती 6वी 7वी 8वीमध्ये. हळूहळू मला थोडासा ज्ञान वाढला. 10वीमध्ये जसंच मी आला, माझ्या वडिलांशी मी रिक्वेस्ट केली की पापा मला IITची तयारी करायची आहे, मला सैनिक शाळाला इथून काढून मला कोटाला कोचिंग करायचे. कोटा एक राजस्थानमध्ये एक सिटी आहे जिथे IITची चांगली कोचिंग होते, सगळ्यांना माहीत असेल. आणि तोपर्यंत मी तुम्हाला सांगितले 9thपर्यंत माझी जो पर्सेंटेज होती 60% 70%. आणि मी कधीही आपला 10वीचे आत माझी जो टॉपर्सची जो संख्या असते 1 to 10th, त्यामध्ये माझ्या कुठेही नंबर नव्हता. 10वीमध्ये माझ्या वडिलांनी मला टार्गेट दिले की तुम्ही 80%, जसं तुम्ही काही लोकांनी 80% गुण प्राप्त केलेले आहे, माझ्या वडिलांनी सुद्धा मला एक टार्गेट दिले की 80% पर्सेंटेज तुम्ही आणून दाखवा आणि मी तुम्हाला IITची कोचिंगमध्ये टाकतो. त्यावेळेस ते 10वी 2005मध्ये मी खूप अभ्यास केले आणि हे चष्मा माझ्या तेव्हाच 10वीमध्येच लागला होता. तो खूप अभ्यास केले, दिन रात्र अभ्यास केले. आणि माझे जो शाळाचे जो बाकी विद्यार्थी होते, माझे क्लासमेट्स, ते मला 18 घंटे निकनेम म्हणत होते की ह्याचं नाम 18 घंटे आहे. 18 घंटे ऑब्व्हियसली पडणं शक्य नाही, पण तरी पण ते मला तसं म्हणत होते. 10वी दिली, 10वीचा एक्झाम दिला. जेव्हा रिझल्ट आला, माझं टार्गेट काय होता, वडिलांनी सांगितले होते 80% तुम्ही आणा. मी त्यावेळेस आपल्याला कॅफेवर जाऊन सर्च करावं लागत होते. ते आपल्याला 10-15 रुपये घेत होते कॅफेवाला, त्याला पैसे देत होते, ते आपल्याला रिझल्ट काढून देत होते. तो माझी पर्सेंटेज त्यावेळेस आली 86.4%. तो खूप आनंद झाला मला की पापाचा दिलेला टार्गेट माझा पूर्ण झाला. आता नेक्स्ट आहे की टॉप कोणी केला. तो माझ्या डोक्यात तर कधी होताच नाही की मी टॉप करणार, बिकॉज 2-3 होते माझे शाळेमध्ये विद्यार्थी जे प्रत्येक वेळेस 6वी ते 9वीपर्यंत तेच टॉप करत होते. अख्खा दिवस गेला, मोबाईलची सुविधा नव्हती त्यावेळेस. अख्खा दिवस गेला, शाळेला विचारले, तो शेवटी त्यांनी सांगितले की मीच टॉप केलेला आहे. तो
2005ची ही घटना मी कशासाठी सांगत आहे तुम्हाला, की एक तो 2005 आहे आणि आज 2025 आहे. 10वीमध्ये मला भेटलेला कॉन्फिडन्स आज पण मला कायमस्वरूपी मदत करतो. तो जो कॉन्फिडन्स मी घेतला होता तेव्हापासून मला असा आतमधून जाणलेला आहे की आता कोणताही प्रकारचा चॅलेंज आला, कोणत्याही प्रकारची दिक्कत आली, परेशानी आली, आपल्याला मागे व्हायचेच नाही. आपण कुठलीही परेशानीला आपण त्याला सॉल्व्ह करू शकतो. 10वीमध्ये एक आम स्टुडंट तो टॉप करू शकते. तो आपण हा हॉलमध्ये जेवढे बसलेले लोक आहे, तुम्ही ठाणले की तुम्हाला हा टार्गेट अचीव करायचे आहे, तर तुम्ही त्याला 100% तुम्ही त्याला तिथपर्यंत पोहोचू शकते. फक्त आहे तुमच्या हार्डवर्क, डेडिकेशन जे तुम्हाला मदत करतो. 10वीच्या नंतर 11वी 11thसुद्धा मी टॉप केले आणि मी माझ्या वडिलांना नको म्हणले की सैनिक स्कूलमध्येच मी कंटिन्यू करणार, मला बाहेर जायचे नाही. 11th टॉप केले, 12th टॉप केले. त्याच्यानंतर आला 12thच्या नंतर IITचं ॲडमिशन. तसं माझी वाईफनी एक सांगितले की आपलेच कुटुंबामध्ये शुभचिंतक राहतात. शुभचिंतक कसा की हा नवनीत ह्याच्याशी होणार नाही, असं प्रत्येक कुटुंबामध्ये शुभचिंतक राहते. सगळ्यांचे आहे ना. माझे पण होते. माझी दूरची नानी होती, ती माझी शुभचिंतक होती. त्यांचा मुलगा रिलेशनमध्ये मामा, बट आम्ही सेमच एजचे होते, त्यामुळे आम्ही मित्रच होते. त्यांनी IITची कोचिंग केली होती, मी कोचिंग केली नाही. मी सैनिक शाळामध्येच अभ्यास केला होता. तो जेव्हा आपला IITचा एक्झामिनेशन आला आणि हां, सैनिक शाळामध्ये आमचं टार्गेट काय असतं की नॅशनल डिफेन्स अकॅडमी आर्मीमध्ये व्हायचं आहे. माझा पण तोच टार्गेट होता. बट अनफॉर्च्युनेटली माझ्या आर्मीमध्ये सिलेक्शन नाही झाला. म्हणजे मी एक्झाम क्लिअर केले, इंटरव्ह्यूमध्ये माझं सिलेक्शन नाही झाला. मी रडत होता त्यावेळेस, खूपच डिसहार्टंड झाला होता. बिकॉज सैनिक शाळामध्ये प्रत्येक टॉपर माझ्या अगोदर ते डिफेन्समध्ये गेलेले आहे. पण जेव्हा माझी वेळ आली, टॉपर असताना माझं सिलेक्शन नाही झाला, तो खूप लो फील केले होते त्यावेळेस. आता आला IITच्या एक्झामिनेशनची वेळ. IITच्या एक्झामिनेशनमध्ये माझी नानीचा जो मुलगा होता, माझ्या मामा रिलेशनमध्ये, त्यांनी कोचिंग घेतली होती 2 वर्ष आणि मी काय कोचिंग केली नव्हती. तो तेच माझे शुभचिंतक जे होते त्यांनी म्हणले की नवनीत का तो कुछ होगा नहीं, तो जो आहे त्यांनी काय पढाई तो केलेली नाही आहे, ठीक आहे मला काय फरक पडत नाही. पण हा ते मला प्रत्येक असे कमेंट चुभत होते की त्यांना दाखवायचे, एक दिवशी मना त्यांना दाखवायचे की मी काय करू शकतो. जेव्हा रिझल्ट आला, माझा सिलेक्शन झाला, त्याचा सिलेक्शन नाही झाला. तो अशा प्रकारे कधी कधी आपले रिलेटिव्समध्ये, आपले पाहुण्यांमध्ये असे लोकांची आपण इज्जत केली पाहिजे. बिकॉज त्यांच्यावरूनच आपल्याला पॉझिटिव्ह कॉन्फिडन्स भेटतो आणि आपल्याला त्यांना दाखवण्याची जिद्द तयार होते. तो ह्या प्रकारे मी IITमध्ये गेला. IITमध्ये गेल्यानंतर मला कधीही सिव्हिल सर्व्हिसेसच्या इच्छा नव्हती. IITचा एकदमच वेगळा माहोल राहतो. तिथे आम्ही सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, इंटरनॅशनल प्लेसमेंट, चांगला प्लेसमेंट, चांगला पॅकेज, ते आमच्या नॉर्मली लक्ष राहतो. तोच माझा लक्ष होता, जसा आमचे बाकी मित्रांचा होता. पण माझे वडील जो रेल्वेजमध्ये होते, त्यांची इच्छा होते की बेटा तुम्ही IAS IPS बना. ते मला जेवढं सांगत होते तुम्ही IAS IPS बना, मी तेवढंच त्यांच्या अगेन्स्टमध्ये गेला की आता तुम्ही जाणार नाही, मला हे तिथे जायचे नाही, तुम्ही जेवढं मला सांगणार मला तिथे जायचेच नाही. आणि इंजिनिअरिंगचे 4 वर्ष मी कधीही सिव्हिल सर्व्हिसेसचे बाबतीत बघितलेच नाही. मला माहीतच नव्हता सिव्हिल सर्व्हिसेस काय असते. आणि माझी हट्टवरून मी पहिली माझी नोकरी 4th इयरच्या नंतर सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून मी नोकरी माझी सुरू केली हैदराबादला. तिथे मी 1 वर्ष नोकरी केली 2012 ते 2013. तो जो माझ्या लाईफचा काळ आहे 1 वर्ष, तो एकदम महत्त्वपूर्ण आहे. बिकॉज तिथे गेल्यानंतर मला आई वडिलांनी जे जे सांगितले होते की IAS IPS बना, देशची सेवा करा, त्याच्यानंतर माझ्या सैनिक शाळाचा जो 7 वर्ष होते, जो आमचे खूनमध्येच त्यांनी टाकले होते की देशासाठी काम करायचे आहे, तो सगळं मला आठवण यायला सुरू झाला. तो मला वाटला की मी हे युनायटेड स्टेट्स म्हणजे USA मी काम करत आहे. ठीक आहे, माझी पगार चांगली आहे, चांगला पॅकेज भेटत आहे, पण त्याच्या माझे देशासाठी काय इफेक्ट आहे.
मी जे काय प्रोग्रामिंग करत आहे, माझा एकच मित्र आहे, तो आहे माझा कम्प्युटर. मी जाऊन तिथे प्रोग्रामिंग करतो, महिन्याच्या अंतमध्ये मला चांगली सॅलरी भेटते, पण माझे भारत देशमध्ये त्याचा काय उपयोग? आणि मला जो आयडेंटिटी कार्ड त्यांनी दिलेला आहे, तो आयडेंटिटी कार्ड कंपनी सोडून मी बाहेर गेला तर कोणाला माहीतच नाही ती कंपनी काय आहे. हे सगळी गोष्टी मला ते खटकणं सुरू झाली. आणि तेव्हा माझ्या लक्षात आला की नाही, जसा मला पाहिजे, जसा मला देशचं काम करण्याची आवड आहे, ते मला सिव्हिल सर्व्हिसेसच आहे जो मला देऊ शकते. आणि मी तुम्हाला एक खोटा नाही सांगणार, जेव्हा 2013मध्ये मी डिसाईड केले की मला आता हे सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग सोडायचे आहे, मला रिझाईन करायचे आहे, तर माझे मॅनेजरनी मला बोलवले. बोले तू IITian आहे, एवढा छान तुझा सध्याचा पॅकेज आहे. त्यावेळेस तो पॅकेज 10 लाखाचा होता 2012. तो 2012चे तुम्ही 10 लाख समजू शकते आजचे केसमध्ये काय आहे. एवढं छान आहे तुझा करिअर, हळूहळू तू अजून वाढेल, तू कशाला तू जॉब छोडतो. मी त्यांना हे जे तुम्हाला सांगत आहे तेच मी त्यांना म्हणला होता की मला युनायटेड स्टेट्ससाठी काम करायचे नाही, मला भारतासाठी काम करायचे. आणि हे सांगितल्यानंतर त्यांनी माझ्याशी एक शब्द नाही सांगितले, मला रेजिग्नेशन दिले की भैया आता हे इथे थांबणार नाही. जोशमध्ये मी दिल्ली पोहोचला. दिल्लीमध्ये आपला UPSCची तयारीसाठी कोचिंग जॉईन केली. 2013च्या अगोदर 1 वर्ष चांगली सॅलरी होती, सगळे सुख होते. आता जसाच आपण दिल्लीला पोहोचले, सगळे सुख दुःखमध्ये कन्वर्ट झाले. तिथे गरिबीचा अहसास सुरू झाला, आपला एक पैशाची किंमतचा अहसास सुरू झाला. तिथे जाऊन असं कळालं की भाई डिसिजन बरोबर घेतले की नाही. नवनीत चांगली लाईफ होती, आता इथे कशाला आले. पण तोच जो 10वीमध्ये जो कॉन्फिडन्स घेतला होता त्याचा मला इथे पॉझिटिव्ह इम्पॅक्ट भेटला की नाही, एकदा ठाणलेली आहे आपण, एकदा कोणती गोष्टी आपल्याला करायचे तर आपल्याला ती गोष्टी करायचीच आहे. कम वॉट में. तो तिथे जाऊन मी दिल्लीला जो आपले बीडमध्ये समजा तुम्हाला 5,000 रुपयामध्ये चीज भेटणार, दिल्लीमध्ये तीच गोष्टी तुम्हाला 50,000 रुपयामध्ये भेटणार. एक सिम्पलसा रूम, त्यासाठी तुम्हाला 25-30 हजार रुपये द्यावा लागते. त्याच्यानंतर जेवणचा खर्चा, त्याच्यानंतर लाईटचा खर्चा, प्रत्येक गोष्टी एवढा. आणि ते रूम काय असं आलिशान नाही, छोटे छोटे रूम राहते, तिथेच सगळे आम्ही स्टुडंट्स अभ्यास करत होते. तशी परिस्थितीमध्ये जाऊन दिल्लीला अभ्यास मी सुरू केले 0पासून. म्हणजे मला UPSCच्या बाबतीत काहीच माहीत नव्हता. 2013मध्ये 0पासून मी माझी तयारी सुरू केली. पण तिथे मी ठाणलेले होते की फक्त 2च अटेम्प्ट मी देणार, 2चे पुढे नाही. 2मध्ये झाला ठीक आहे, नाही झाला तो मी दुसरं क्षेत्र निवडणार आणि तिथे भारतासाठी काम करणार. प्रॉपर प्लॅनिंग केली, हार्डवर्क केला, टाईम टेबल बनवले, रिव्हिजन्स केले, डिस्कशन्स केले. तो UPSCची प्रिपरेशन तो खूप एक वेगळी स्टोरी आहे. पण जो माझा टार्गेट होता 2 वर्षाचा, ते 2 वर्षमध्ये माझ्या सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये सिलेक्शन झाला. आणि सिव्हिल सर्व्हिसेसच्या सिलेक्शनची पण एक स्टोरी आहे. माझा जो पूर्ण खानदान आहे, माझे जे पूर्ण पाहुणे आहे, रिलेटिव्स आहे, लांबपर्यंत कोणीही ऑफिसर नाही. क्लास 2 ऑफिसर, क्लास 1 ऑफिसर, कोणीही माझे पाहुण्यामध्ये ऑफिसर नाही. तो जेव्हा मी फर्स्ट टाईम प्रिलिम्स क्लिअर केले सिव्हिल सर्व्हिसेसच्या, तो माझे अख्खे गावानी माझा सत्कार ठेवला होता. मी माझ्या वडिलांना म्हणलं की पापा माझं सिलेक्शन नाही झालेलं आहे, हे फक्त प्रिलिम्स आहे. बोले काय फरक पडत नाही, इथे गावामध्ये कोणी प्रिलिम्स क्लिअर केले नाही, तू सत्कार घ्या, त्यांची तुला दुआएं लागेल. आणि खरंच त्यांची दुआच मला लागली. आणि नंतर मेन्स पण क्लिअर केले. मेन्स जेव्हा मी क्लिअर केला होता फर्स्ट टाईम, तेव्हा मी अलिबाग बीचवर होता. तो जसं मी तुम्हाला सांगितले प्लॅनिंग केली होती, तो सिव्हिल सर्व्हिसेसच्या अगोदर मी इंडियन रेल्वेज माझा चयन झाला होता, इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस. तो तिथून ट्रेनिंग असताना माझा मेन्सचा रिझल्ट आला आणि मी अलिबाग बीचवर होता. तो मला माझ्या काहीतरी महाराष्ट्राशी कनेक्शन आहे, त्यासाठी मी तुम्हाला सांगतो, भलेही मी राजस्थानचे असेल. तो अलिबागला असताना ते आला की सिव्हिल सर्व्हिसेसचा रिझल्ट आलेला आहे. तिथे नेट नाही, इंटरनेट नाही, सगळं बघितले. शेवटी फायनल कन्फर्म झाला की माझा सिलेक्शन झालेला आहे. त्या दिवशी मी माझे आईला कॉल केला, वडिलांना कॉल केला
आणि अक्षरशः सगळेजण आम्ही रडत होते, बिकॉज आमचे पूर्ण खानदानमध्ये कोणी मेन्सपर्यंत पोहोचलाच नव्हता. त्याच्यानंतर इंटरव्ह्यू दिले, पास झाले. सेकंड अटेम्प्टमध्ये माझ्या IRSमध्ये सिलेक्शन झालं. तिथे माझी भेट झाली माझी वाईफशी आणि आमच्या तिथे लग्न झालं. आणि IRS जॉईन करण्याच्या अगोदर तिसरा अटेम्प्ट मी देऊन गेला होता तिथे आणि तिसऱ्या अटेम्प्टमध्ये माझ्या IPSमध्ये सिलेक्शन झालं. हे माझी पूर्ण जर्नी होती सैनिक स्कूल ते IPS पर्यंत. हे पूर्ण जर्नी सांगण्याचा उद्देश हेच आहे की आज पण मला काम करताना जे जे काही चॅलेंजेस येतात, मला आठवत राहते माझी 10वी कक्षा. मला UPSCची तयारी आठवत नाही, बिकॉज जे तयारीची आवड मला सुरू झाली होती, जे हार्डवर्क करण्याची आवड सुरू झाली होती, तो 10वीमध्ये झाली होती. तो माझी लाईफमध्ये 10वी इम्पॉर्टंट होती. तुमची लाईफमध्ये 11वी होऊ शकते, 12वी होऊ शकते, त्याच्यानंतर ते होऊ शकते. पण प्रत्येक माणूसची लाईफमध्ये तो एक स्पार्क पॉईंट आहे, त्याला तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करा. आणि मी प्रत्येक जणाला सांगत आहे की आपल्याला हे लाईफ एकच वेळी भेटत आहे. म्हणजे आपण ठीक आहे, आपण हे म्हणत आहे की नेक्स्ट जन्ममध्ये हे करणार, नेक्स्ट जन्ममध्ये आय डोंट नो. आपल्याला आज जो आपण जिवंत आहे, हेच जन्ममध्ये तुम्ही कर्म करा, ह्याचे फल तुम्हाला हेच जन्ममध्ये भेटणार. तो हेच लाईफ आहे. हे लाईफमध्ये आपल्याला 100% आपला द्यायचं आहे. आणि जे जे काय तुमचे एम आहे, जे जे काय तुमची आकांक्षा आहे, तो हेच लाईफमध्ये तुम्हाला भेटणार. तो एक ही पल, एक ही दिवस तुम्ही वेस्ट करू नका. आई वडील जे आहे, तुमची मुलींना, तुमच्या मुलांना चांगली शिक्षा द्या, त्यांना मोटिवेशन द्या. बिकॉज तुम्ही जे काय म्हणत राहणार, कधीतरी त्याचा इफेक्ट तुमचे मुला मुलींवर पडणार, जसं की माझ्या वडिलांचा इफेक्ट मला पडला. आपलं कर्तव्य आहे आपल्या मुलांना, आपल्या मुलींना मार्गदर्शन दाखवण्याचा. त्यांना गरज आहे ते मार्गदर्शनची. आणि जे ते काय चांगलं काम करत आहे त्याला प्रोत्साहनाची गरज आहे. हेच जिंदगी आहे. प्रत्येक आईवडिलांचा एक टार्गेट असलं पाहिजे की तुमचेपेक्षा तुमचे मुलं मुली चांगले पदावर पोहोचले पाहिजे. तरच आपण आईवडीलचा जो एक आपला कर्तव्य आहे त्याला आपण बजावणार. तो सगळ्यांचा आपली एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे, ड्युटी आहे, आपला बीड, आपला देश, आपला फॅमिलीला पुढे करण्यासाठी. आणि आपण हे म्हणजे स्पष्ट, हे सगळे लोकांना माझ्या भाषण ऐकले ह्याच्यावरून मला स्पष्ट कळते की भाई आपण सगळे लोकांच्या आतमध्ये काहीतरी एनर्जी आहे, एक ज्वाला आहे चांगला काम करण्यासाठी. आणि लाईफ एक UPSC किंवा नीट किंवा IIT तिथपर्यंत संपत नाही. लाईफ दररोज एक एक्झाम आहे. ठीक आहे, IPS क्लिअर केले किंवा माझी वाईफनी IRS क्लिअर केले, ह्याचा अर्थ असा नाही की लाईफमध्ये एक्झाम संपले. दररोज एक एक्झाम आहे. फक्त एक्झामची परिभाषा, एक्झामचा टाईप वेगवेगळा होत राहते. आज माझ्यासाठी एक्झाम आहे बीड, तुमच्यासाठी एक्झाम आहे 10th. प्रत्येक जणासाठी आपापला वेगळा एक्झाम आहे. माझी इच्छा, माझा सजेशन सगळ्यांना हेच राहील की आपला जो व्हॅल्यू सिस्टम आहे, आपले जो सिद्धांत आहे, आपली जो सोच आहे, त्याला तुम्ही पॉझिटिव्ह ठेवा. प्रत्येक क्षण एक्झामची परिभाषा चेंज होईल, बदल, पण तुम्ही प्रत्येक भाषा, प्रत्येक एक्झामची परिभाषाला तुम्ही चांगल्या प्रकारे तिथे परफॉर्म्स केले पाहिजे. त्याचा एकच उपाय आहे आपली चांगली थिंकिंग आणि देशाचे काम करण्यासाठी आपली एक आतमधून एक शक्ती. तो परत आधार माणुसकीचा हा जो प्रोग्राम आहे त्याबद्दल मी खूप खूप एक आभार मानतो की मला इथे बोलण्याची संधी दिली. आणि मी माझी इच्छा आहे, माझ्या एक सगळ्यांना ऑल द बेस्ट पण मी म्हणतो की तुमची लाईफमध्ये जे जे काय तुमचे स्वप्न आहे तुम्ही त्यांना पूर्ण करू शकेल आणि तुमच्या आईवडिलांच्या, आपल्या बीड जिल्ह्याच्या, महाराष्ट्राच्या आणि भारताचं नाम तुम्ही वर करू शकेल अशी माझ्या हृदयातून एक इच्छा आहे. तुम्ही मला परत इथे बोलवले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.